तुम्ही खालती जे पाण्याचं टाकं पाहिलं होतं की नाही, तसंच गडावर देखील आहे. लेट्स सी तिकडे आता पाणी आहे की नाही. त्या पायऱ्या संपून जिथं मी तुम्हाला आता महाराजांची मूर्ती दाखवली कातळातली, ती ह्या भागामध्ये होते. आणि तिथून थोडंसं पुढं आल्यानंतर तुम्ही बघाल इथे फार मोठं असं पाण्याचं टाकं आहे. सध्या पाणी नाही आहे, बट बघाल तुम्ही एवढं मोठं असं कोरडं पडलेलं टाकं आहे पाण्याचं तिथं. वरती आल्यानंतर इथं एक दुसरं आहे टाकं, त्यात पाणी आहे पण साठलेलं आहे आणि खराब आहे. सो वरती गेलो आपण, गड पाहिला, तिथून थोडीशी आजूबाजूचा जो परिसर आहे तो पाहिला आणि आता लगेच गड पाय उतार होतो आहे. कारण की ऑब्व्हियसली सकाळपासून मी तुम्हाला एकच गोष्ट जी सांगतो आहे, त्या भिलनीच्या पुढेला आम्हाला सुरुवात करायचं आहे. वरती जाऊन आम्हाला कॅम्पिंग देखील करायचं आहे. सो उजाडामध्ये आम्ही गेलो पाहिजे, कारण की टेंट वगैरे लावायचे आहेत, संध्याकाळच्या जेवणाची तयारी करायची आणि भन्नाटे वाट आता इथून जास्त मोठी वाटत नाही आहे आम्हाला. सो इथून नाही म्हटलं तर 2-1 तासामध्ये आम्ही वरती जाऊ, असा एक प्राथमिक अंदाज लावलेला आहे. सो आता भैरवगड उतरू आणि मग त्या वाटेच्या क्लाइम्बिंगला सुरुवात करूया.